हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यः सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसाक आमी महदादी तत्वाभिमानी देवते परमात्मा लागी परमात्मा तू आमकां कसल कार्य कोर का म्हणून सांगून सृश्टी केला की तें कार्य आमच्यान करूं जायना. त्या म्हळ्यार सर्व कार्याक कारण तूची करयतलोय तूची तशें जावन तुगेल्या अनुग्रहान आमी ब्रह्मांड निर्माण कार्य करच्याक शक्त जाव का. तुगेल्या अनुग्रहान आमकां ती शक्ती मेळका ज्ञान मेळका म्हणून सांगून तांणी पांय पडताची परमात्माक तेदना तांणी परमात्माले केलेली प्रार्थना वेदव्यासांनी 13 श्लोकांत विवरण केला. त्या 13 श्लोक रूपी त्या प्रार्थना परमात्मा ऐकता म्हणून सांगून मैत्रेय विदुराक हांगा सांगता रसची इति तासां स्वशक्तीनां असतीनां समेत्य सह प्रसुप्तलोकतंत्राणां निशम्य गिरमीश्वर. म्हळ्यार स्वशक्ती म्हळ्यार परमात्माले स्वसामर्थ्य तेची लोकतंत्र म्हळ्यार लोकसृष्टी करचे ते सुप्त जावन आशिल्ली शक्ती तशी तसले एक महदादी तत्वाक महदादी तत्वांक परमात्मा ते सुप्त जावन आशिल्ले लोकसृष्टी कोरूक सांगता पळतो जाल्यार थंय महदादी तत्व अभिमानी देवते आमच्यान जायना. तूं आमकां ते अनुग्रह कोरका सृष्टी सामर्थ्य म्हणून म्हणटना तशें जावन हांगा महदादी शक्तीक स्वशक्ती महदादी तत्वांक स्वशक्ती म्हणलें इत्याक म्हळ्यार परमात्मा अधीन जावन आसची तांणी तशें जावन विभ्रम शक्ती म्हूण सांगून हांगा लक्ष्मीकय सांगला इत्याक म्हळ्यार विष्णूक अधीन जावन आशिल्ली देखून लक्ष्मी विष्णू स्वरूप शक्ती म्हूण सांगून सांगू येता. तशी हांगा तत्वाभिमानी देवतेंगेले प्रार्थना आयकून तांकां ब्रह्मांड सृश्टी करचे सामर्थ्य दिवचे खातीर परमात्मू लक्ष्मी समेत जावन ते 23 म्हळ्यार 23 तत्वाभिमानी देवतेलान तो आविश्ट जाल्लो म्हळ्यार प्रवेश केल्ले म्हूण सांगून हांगा मैत्रेय ऋषी विदुराक सांगताचे कालसंज्ञां तदा देवीं बिभ्रच्छक्तिम् उरुक्रमः त्रयोविंशति तत्वानां गणं युगपदाविशत्. म्हळ्यार कालसंज्ञा म्हळ्यार काला अदकून एक उद्बोधन जालेलें तसलें एक प्रकृती म्हळ्यार काल एक शक्ती परमात्माले ताजी ಒಟ್ಟು 23 तत्व 23 शक्ती रूपार परमात्मान त्या काला ಒಟ್ಟು मेळोवन दिल्ले म्हूण सांगून हांगा आमी लेखा जाता. म्हळ्यार रमा आनी नारायण तत्व अभिमानी देवतेलान तो आविश्ट जाल्ले तसल वेळाचे विशय हांगा सांगचे. म्हळ्यार काल म्हळ्यार एक शक्ती ते धारण करून महालक्ष्मी बोटू परमात्मा त्या 23 तत्वालान तो प्रवेश करता. आतां आमकां दिसता ते 23 तत्व कसले आसच्या पुरो तांचो परमात्माल प्रवेश म्हळ्यार कशी आसच्या पुरो आनी ते 23 तत्वांत परमात्मा लक्ष्मी समीत प्रवेश केल्ले म्हळ्यार कसले 24चे तत्व प्रकृती म्हणटाची त्या विशयी कसल्याक येनी 25 26 27 तत्व म्हळ्यार 25 26 आनी 27 हे तत्व म्हूण सांगूनय म्हणटात न्हू त्या पुरे कसल कशी येता म्हूण सांगून म्हणल्यार ताका आमी हांगा उत्तर कशी लेखूं येता म्हळ्यार शब्द रूप रसगंध स्पर्श हे पंचतन्मात्रे म्हणटाचे आनी आकाश पृथ्वी इत्यादी पंचभूत मन
इकर जलकी मागीर 10 इंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 21 जाले मागीर अहंकार महत्तत्व ಒಟ್ಟು 23 तत्व हांगा परमात्माक प्रार्थने म्हळ्यार तांणी परमात्माले प्रार्थना केलेले आमकां शक्ती दी म्हूण सांगून तशी हांगा इंद्रिय तत्व आनी अभिमानी देवतेक विंगड विंगड सांगनाची ಒಟ್ಟು एक म्हूण सांगून इंद्रियाभिमानी देवते म्हूण म्हळ्यार एक नांवारी आपयताची तशें जावन हांगा आमी 23 तत्व म्हळ्यार 23 तत्व म्हूण लेखूं येता मागीर केलो जनान म्हणलें ते 25 तत्व जावं ताका 25 तत्व कशें जेवचे म्हळ्यार हें 23 तत्वां ಒಟ್ಟು प्रकृती जड आनी चेतना प्रकृती चेतना अचेतना प्रकृती हें दोनी ಒಟ್ಟು करतना ते 25 तत्व जाले मागीर 25 तत्वानंतर 24 तत्व कसले म्हूण म्हळ्यार प्रकृतीचे अभिमानी देवते रमादेवी मागीर परमात्मो 27 तत्व अशी 27 तत्वान परमात्मान ते तत्वाभिमानी देवतेलांत प्रवेश केल्ले आनी सृश्टी कार्य करचे तांकां शक्ती दिल्ली म्हूण सांगून आमी लेखूं येता ते शक्ती पुरे ಒಟ್ಟು करून तांगेले शक्ती दिल्वे ते तत्व पुरे ಒಟ್ಟು केल्वे म्हूण म्हळ्यार हांगा मैत्री विदुरा सांगताची न्हय कशी म्हूण म्हळ्यार सर्वचेष्टक रूपेण स्वसामर्थ्येन केशवः तानि भिन्नानि तत्वानि योजयामास चांशतः सर्वचेष्टक रूपेण चेष्टारूपेण म्हळ्यार स्वसामर्थ्य परमात्माले म्हूण म्हणटाची परमात्मो तानि भिन्नानि तत्वानि ते 23 भिन्न तत्वादकून विंगड विंगड तत्वादकून अंशतः योजयामास एक अंश काणू ताणें ಒಟ್ಟು केल्लो म्हूण सांगूं येता तेदना परमात्माल आवेशान ते तत्वाक पुरो एक शक्ती येयली ते आयली नंतर तांणी परमात्माल प्रेरणेन चे ब्रह्मांड निर्माण केल्ले म्हूण मैत्री विदुराले सांगताची प्रबुद्धकर्मा दैवेन त्रयोविंशतिको गणः प्रेरितो जनयन् स्वाभिः मात्राभिरधिपुरुषं म्हळ्यार परमात्माले आविष्ट जल्ले कुडले तांगेले ते 23 तत्वाचे शक्ती जागृत जलके ते 23 तत्व ते परमात्माल प्रेरणेन तांगेले एक अंश ಒಟ್ಟು कोरून एक ब्रह्मांड निर्माण केल्ले म्हूण सांगून हांगा भागवतांत सांगताची ब्रह्मांड सृश्टी जाल्ली नंतर ते ब्रह्मांडांत परमात्मो अंतर्गत जावन आशिल्लो तेदना परमात्मा ब्रह्माल हृदयांत एकदा दशदा त्रिधा म्हूण सांगून सांगला म्हळ्यार एक रुपारी 10 रुपारी आनी 3 रुपारता ते परमात्मो प्रकृती म्हळ्यार परमात्मो ते तत्वाभिमानी देवतेलांतू शक्ती दिल्लो तसलो परमात्मो तो कसं करता म्हळ्यार तांगेले हृदयांत म्हळ्यार परमात्मा चतुर्मुख ब्रह्माल हृदयांतू 10 प्राणनियामक रूप 3 अध्यात्मादी रूप आनी एक ब्रह्म एकदा म्हळ्यार एक ब्रह्म स्वरूप त्या रितीर तो आस म्हूण सांगून सांगला हांगा कशी ते म्हूण सांगून आमी पळया परमात्मो सुरवेक गर्भोदकशाही जावन आसतना ताका वासुदेव म्हूण म्हणटाचे तो प्रकृतीचे अभिमानी देवतेशी लक्ष्मी वटो ते 23 तत्वांत प्रविष्ट करून महदादी तत्व हे सृष्टी केले मान्य तांचे भितर प्रविष्ट जावन ताणें ब्रह्मांड सृश्टी करूंक तांकां सांगलें मागीर ब्रह्मांड सृश्टी जालें म्हूण इतली वेळ आमी आयकलीच आतां ते एकदा दशदा त्रिधा म्हळ्यार कसलें म्हूण सांगून पळया स आध्यात्मं साधिदैवं च स आदिभूतमिति त्रिधा विराट प्राणो दशविध एकदा हृदयेन च म्हळ्यार विराट स्वरूपाचे देवाल शरीरान नियामक जावन आशिल्ले भगवत रूप आध्यात्म हृदय आदिभूत म्हूण म्हळ्यार 3 रितीचे प्राण अपान व्यान असले 10 बग्गेचे ताजे नंतर त्या इतल्याक नियामक शक्ती जावन एक रितीर तो आसता एक रुपार तो आसता म्हूण हांगा अध्यात्म म्हळ्यार कसं न्ही आमगेले म्हळ्यार इंद्रिय मागीर अधिदैव म्हूण म्हळ्यार इंद्रियाचे अभिमानी देवते अधिभूत म्हळ्यार इंद्रियाचे अधिष्ठान आनी इंद्रियाचे विशय म्हूण म्हणटाचे आमी तशी मागीर एकदा म्हूण म्हळ्यार हृदयेन एकदा म्हूण म्हळ्यार तो तागेले एक ब्रह्माल हृदयांतू एकदा तागेले शक्ती ती तशीची हांगा दशधा म्हूण म्हणली पळयाची दशधा म्हळ्यार खंयची म्हूण आमी पळया हांगा अध्यात्म म्हळ्यार इंद्रिय आदिदैव म्हळ्यार इंद्रियाभिमानी देवते म्हूण सांगून कळ्ळी तुमकां आनी ते प्राण अपान
त्या रितीन दशवायू दशधा म्हळ्यार ते दशवायू रुपारी ते शरिरांत तूं आसता. ते दशवायू म्हळ्यार खंयचे म्हळ्यार पांच प्राण अपान व्यान उदान समान. त्यानंतर नाग कुर्म क्रकल देवदत्त धनंजय हे 5 रूप ते 5 प्राणरूप ಒಟ್ಟು दशधा ताका नियामक जावन आशिल्ले भगवंताल 10 रूप हे दशधा विभागांतू मेळटा. तशी हृदय म्हळ्यार परमात्माले सर्व शक्ती रूप तेवय आसता. हांगा तसल्यार एकदा दशधा त्रिविधा म्हळ्यार कसं म्हणून कळ्ळें. ताजे नंतर ब्रह्माले सगळे शरीर हे आम्ही सुरवेकाची ऐकून जाला. ब्रह्माले सगळे शरिरांतू ते इंद्रिय पुरे परमात्मान व्यक्त केल्ले म्हळ्यार सुरवे तो हे आम्ही उडगास करता. सुरवेक परमात्मो विराट ब्रह्माले स्वरूप धारण करता आनी ताका इच्छा जाल्ली खावची तेदन ताका रसना आयले जीब आयली ताका आयकूंका म्हूण दिसलें ताका करलें स्तोत्र तेदन ताका कान आयलो ह्या पुरे आमी आयकलेली पळय तेंच हांगा सांगता रसाची परमात्मो ते विराट ब्रह्माल शरिरांतू तो सुरवेक इंद्रिय व्यक्त करता. इंद्रिय देवते ते इंद्रिया वटून येवन तांणी आश्रय घेतले. तांत भितर एकलो वायू तो त्वचा म्हणलेले इंद्रियाचे अभिमानी देवते तो चर्म प्रवेश करता. अशी पुरय ब्रह्माले विराट शरिरांतू चर्म व्यक्त जाल्ले वायू त्वचा इंद्रियाभिमानी देवतेल वटू त्वचा प्रवेश केले ताणें हे पुरे भागवतांतू विंगड विंगड रितीर सांगता रसाची दशवायू विध म्हणून लेखला आमी दशधा म्हणून तो मुख्य प्राणू सुरवेक प्रधान वायू जावन आयलो. मागीर वरले वायू तागेले चेडूं जल्लींची प्राणादी प्रधान वायू आनी क्रक देवदत्त असले उपवायू म्हणून म्हणटाचे आमी तशी जाल्लीत तांणी. मागीर आत्मानं चास्य निर्भिणम वाचस्पतिरता विशत म्हळ्यार सुरवेक एक आत्मनाडी म्हूण सांगून देवान सृश्टी केले तेदन बृहस्पती एक अंशान तांतू बुद्धी जावन प्रवेश केले ताणें म्हूण सांगून तशी जावन ते आत्मनाडी निमती जावन आमकां खंयचे एक निश्चय रूप जावन आशिल्लें ज्ञान मेळचें. तांतू अहम नाडी म्हूण येता तेदना अहम नाडींतू रुद्रू अहंकारा वटू प्रवेश करतकीर तेश जावन हें हांव केल्लें हांव कोरका म्हणलेलें ज्ञान आमकां येवचें. ताजे नंतर सत्वनाडी जाल्ली की देहांतू ते सत्वनाडींतू ब्रह्मू तागेले मनान प्रवेश केल्ले तशें जावन आमकां तत्वज्ञान मेळचें परमात्माले म्हूण सांगून हांगा सांगलां. ताजे नंतर ब्राह्मणादी वर्णाचे अभिमानी देवते हें मागीर हाजे पशी फुडें अध्यायांत आयला. तांणी विराट ब्रह्माल शरिरा दुखून जल्लींची म्हूण मैत्रेय विदुराले सांगताची मुखतो वर्तत ब्रह्मपुरुषस्य कुरुद्वः यत्रोन्मुखत्वाद् वर्णानां मुख्यो भूत ब्राह्मणो गुरुः बाहुतो वर्तत क्षत्रं क्षत्रिय तदनुव्रतः यो जातस्त्रायते वर्णान पुरुषान कंटक क्षतात. म्हळ्यार विदुराले सांगतो विराट ब्रह्माले तोंडा दुखून ब्राह्मण जातीचे अभिमानी जाल्लो. आतां आमी ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू राजन्य कृतः म्हूण म्हणली पळय क्षत्रिय पुरे परमात्माल बाहू दुखून जालीची ब्राह्मण पुरे परमात्माल तोंडा दुखून जाले तशी परमात्माले अंगा दुखून येवची तसले भाग्य आतां आमी ब्राह्मणोस्य मुखमासीत म्हणले कुळ आमी परमात्माला तोंडा दुखून सृश्टी जाल्लीची म्हणले तितले ओड कसले आमी तशी ताजे अर्थ कसले म्हण हांग दिला पळय ह्या भागवतांतू विराट ब्रह्माल तोंडा दुखून ब्राह्मण म्हणलेले वर्णाचे अभिमानी जावन आशिल्लो भृगुमुनी जाल्लो आनी वेदाभ्यास म्हणलेले एक ब्राह्मण वृत्ती परमात्माला तोंडा दुखून जाल्लीची म्हूण सांगून तशीची विराट ब्रह्माले हांग दिल पळय बाहुतो वर्तत क्षत्रम क्षत्रिय तदनु वर्तत म्हळ्यार तागेले बाहू दुखून क्षत्रिय जाती अभिमानी जावन आशिल्लो तसलो म्हळ्यार क्षत्रियाचे मूल पुरुश जावन आशिल्लो स्वयंभुव मनु आनी क्षात्रवृत्ती जाल्ले तशें जावन तांणी ते बाहू दुखून परमात्माला बाहू दुखून येईल देखून तांणी तो कोण क्षत्रिय रुपार आयला की स्वयंभुव मनु तो कसं करता म्हळ्यार त्राण रक्षण करता कोणाक वरलेले तिनी वर्णाच्यांक तशें जावन ताका क्षत्रिय म्हणलें म्हूण विराट ब्रह्माल जांगे दुखून वैश्य जातीचे अभिमानी जावन आशिल्लो वास्तुदेव आनी जिवनाक म्हळ्यार लोकांत जिवनाक कारण जाल्ले कृषी इत्यादी वृत्ती उत्पन्न जाल्ली ते जांगे दुखून जाल्लेले देखून
तो हाताकनी जांगेक सामिप्यशील दिकून हातान करचे व्यापार वाणिज्य कृषी हे पुरे वृत्ती जावन उत्पत्त जाल्लींची तश जावन तई आम्ही तांकां वैश्य विट म्हळ्यार व्यापार तश जावन विट वर्णाचे म्हूण तांकां वैश्य म्हणलें मागीर पादां दुखून म्हळ्यार तागेले चरणां दुखून शुद्र जातीचे अभिमानी जावन आशिल्ले क्रतिदेवू आनी तो त्रिवर्ण म्हळ्यार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे तिनी वर्णाच्याले सेव करचे तसले एक वृत्ती उत्पन्न जाल्ले परमात्माक सेवा वृत्ती भारी संतोष दितकय तश जावन शुद्र जन्माक कारण पूर्वपुण्य आणि पापकर्म म्हणजे ताका एक साफल्य मेळचे सेवा कर्मान म्हूण सांगून देवान सांगले की तेच चावन ब्राह्मण जाल्लो क्षत्रिय जाल्लो म्हणजे जाल्यार खंयच्यो ब्राह्मण खंयच्यो क्षत्रिय पुरे क्षत्रिय वे पुरे ब्राह्मण वे म्हूण सांगून आमकां मना येता पळय ताचे खातीर हांगा ब्राह्मणा वर्णाभिमानी भृगुमुनी तशी क्षत्रिय वर्णाभिमानी स्वयंभुव मनु तई मागीर तांगेले निमती वरलेले ब्राह्मण पुरे जाल्लींची म्हूण आमी तशी लेखा तशी परमात्म सगळे ब्रह्मांड सृष्टी कोरून तो ब्रह्माल शरिरा दुखून सर्व सृष्टी केल्ले म्हूण सांगून आमकां ते आतां सांगतना इतली सुलभ म्हूण दिसना म्हणजे ते सगळे सृष्टीचे परमात्मा त्या सृष्टी वैखरी म्हणटाची विचित्र लीला ती कशी आशिल्ली म्हूण अर्थ करून घेवच्याक आमकां अशक्य अर्थ करून घेवचे सोडे समवर्णी सुचाकय अशक्य ते म्हूण सांगून मैत्रेय विदुराला सांगतात की मैत्रेय आल तसले महाज्ञानी ऋषीन परमात्माला सृष्टी परिपूर्ण जावन आमकां वर्णी सुचाक अशक्य म्हूण सांगता जाल्यार आमचे सल्ले अल्पज्ञानी जनान हे अर्थ करून घेवचे काही कितले कश्ट पडे तेच जावन आत्ताच्यो हे तृतीय स्कंदांतलो सुरवेचे अध्याय द्वितीय स्कंदाचे कडे कडे अध्याय पुरे हे महदादी तत्व सृष्टी वर्णना ह्या पुरे येता पळय ಸ್ವಲ್ಪ क्लिष्ट दिसता इतक म्हळ्यार हे वर्णिसूच्या अशक्य म्हणून मैत्रेय आल तसल ऋषीनं सांगला तांकां वर्णिसूच्या कष्ट म्हणून तांणी विदुराले सांगताची तरी विदुराल इतली ज्ञानी आम्ही सामान्याती सामान्य जावन आशिल्ले जन आमकां अर्थ जेवचे बद कश्ट ये जाल्यार ऐकून कसले म्हूण म्हळ्यार असल एक विशय आयकल्यार मस्त फल आस आनी आयकूंक जाल्यार पूर्व पुण्याचे फल जावका म्हूण म्हणटा पळय तशी कसं की एक आमकां आयकूच्या पुणी मेळटा न्हय म्हूण लेखून आमी लेखूंक जाता तशी हांगा मैत्री विदुराल सांग एतत् क्षत्तर भगवतो दैव कर्मात्मरूपिणः कः श्रद्धा दयादु उदाहर्तुं योगमाया बलोदयम हे विदुरा प्रपंच निर्माण कार्यांतू सर्व देवांक उत्तम जावन आशिल्लो प्रपंचाचे मूलकर्तृ जावन आशिल्ले सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लो परमात्माले इच्छाशक्ती कशी आशिल्ली म्हूण पुर्ती सांगच्याक कोणाकय जायना म्हाकाय जायना सांगच्याक म्हूण सांगून तांणी सांगताची इत्याक म्हूण म्हळ्यार कालकर्म स्वभाव परमात्मा शरीर अशी पुरे आमी एक वर्णन करता जाल्यार सांगता जाल्यार कितले विशय सांगतो आमकां कळना नातील कितले विशय आसा म्हूण सांगून लेखको जाता म्हळ्यार परमात्माले हाजी अर्थ कशी म्हळ्यार परमात्माले एक महिमा म्हूण म्हणलेलो आसा ती परमात्माल पूर्ती महिमा कोणाकय अर्थ करून घेवचे साध्य ना इत्या म्हळ्यार अल्पज्ञानी जन परमात्मा मांत्र जतके तागेले महिम कसली म्हणून परमात्मा मांत्र गोत्तो ब्रह्मरुद्रादी देवांक साध्य ना म्हणटना विंगड जनान कसं सांगचे पण हांगा दिला अतो भगवतो माया मायिनामपि मोहिनी यतस्वयं चात्मवर्तात्मान वेद किमुतापरे यत्रो प्राप्य निवर्तन्ते वाचश्च मनसा सह अहं चान्य इमे देवाः तस्मै भगवते नमः म्हळ्यार गुणपरिपूर्ण जावन आशिल्लो परमात्माक कोणाच्यानी अर्थ करून घेवचा जायना ज्ञानींकय तांगेले एक योग्यता म्हूण म्हणलेलो आसा ते स्वयोग्यता म्हणलेलो आसा ताजे पशी चड तांकांय अर्थ जायना परमात्मो मायेन तूं घालता म्हूण म्हणलें आतां आमी कृष्णाल काणी आयकतना तिनी पंत की दोन यशोदा दोन पंत तागेले तोंडान तूं ब्रह्मांड पळयता एक पंत 3 म्हयने चेडूं आसतना मागीर एक पंत व्हड जेतना ताणें माती खाल्लें म्हणून चेडवान दूर सांगतना ते 3 म्हयने चेडूं आसतना ती दूद पिवोवच्या बसतना ती ते तागेले ब्रह्मांड तोंडान तूं पळयता ती एक नमने भ्रम जाता त्या वेळार परमात्मो तिगेले गल्लाक पाय्यान माड्डयतकय आनी तिका माये घालता तागेले ती सर्व विसरची तशी करता तशी परमात्मो ज्ञानीकय तांगेली योग्यते पशी चड अर्थ करून घेवच्या जायना अशी माये घालता कय तो आमी म्हळ्यार योग्यते पशी चड म्हळ्यार कसले
कोणीय एकलो जन्मा येतना एक योग्यता म्हूण घेता तें आमी खंडीत लेखूं येता कसो लेख म्हूण म्हळ्यार पळया आमकां कसं की इतली पुण्य आयकूची तशी केल्ली देवान कसं की पूर्व पुण्याचे एक फल कितली की ಜನ ದೇವಾಲ ವಿಷಯೂ ನಕ್ಕ ದೇವಾಲ ವಿಷಯ ಗೊತ್ತೂ ನಾ ಕೆಲವು ಜನ ಐಕತನ ಜಂಬ येता ಕೆಲವು ಜನ न्हीद येता ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ मस्त ऐकूंक म्हूण दिसता तांकां वेळ पावना आरोग्य सवना तांकां म्हळ्यार कसले आमकां इच्छ आसल्यार आमकां एक योग्यता म्हूण मेळिल्ले जन्माक कसो घाल्ला परमात्मान तितले मात्र आमी अर्थ करून घेवचे तशें जावन परमात्मो ज्ञानीक समीत तांगेले एक बुद्धीक एक मायेन तूं घाल न्हू बुद्धी एक मायेचे एक आवरण घाल न्हू परमात्माले योग महिमा तांगेले योग्यते पशी चड अर्थ करून घेवचे तो सोणा म्हणटना मागीर विंगड जनाल आमगेले तसले जनाल कसले सांगू असवे म्हूण त्या रितीरी हांगा विदुराले मैत्रेय सांगताचे तशें जावन आमी देवाक अर्थ करून घेवचे जायना जाल्यार आमी एक नमस्कार सांगू येता कसले म्हूण म्हळ्यार यादृशोसी हरे कृष्ण तादृशाय नमो नमः यादृशोस्मी हरे कृष्ण तादृशम माम ही पालय म्हळ्यार हे देवा कृष्णा तूं कशी आस की तशी आसूच्यो तुका हांव नमस्कार घालता हांव कशी आस की तशी आसता तशें जावन तूं म्हाका राख म्हूण तशें म्हळ्यार परमात्मा तूं कशी आस तूं तशी आसता कित्याक म्हळ्यार म्हाका अर्थ करून घेवचो जायना तशें जावन तुका हांव एक नमस्कार मात्र दिता हांव कशी आसता की म्हगेली योग्यता कितली की तितली आसचें तशें जावन तूं म्हाका केन्नाय रक्षण कोरका म्हूण आमी एक ते शरणागती प्रार्थना म्हणचे प्रपत्ती प्रार्थना म्हणचे तशें जावन आमी अशी देवाले मागूं काके देवा म्हाका तुगेले विशयी कसले गोतना तशें जावन हांव तुका तूं कशी म्हूण म्हगेल्या मनां दिसता तशी त्याच रितीर लेखून तुका नमस्कार घालता म्हाका काय म्हगेली बुद्धी चड तूं काय अर्थ जावची ना म्हूण तुकाय गोत आसा जाल्यार तूं म्हाका राखची सोणुका म्हूण म्हळ्यार ही शरणागती प्रार्थना जाता अशी आमी परमात्माले प्रार्थना कोरका म्हूण सांगून एक प्रार्थनेचे एक विशय सांगा तशी आत्मवर्त्मा परमात्मा गती ही परमात्माक कसले गोतना म्हणणे भगवतो माया महिमानम आमकां परमात्माला विशयी गोतना तशें जावन मैत्रेयो हांगा कसले अहम म्हूण म्हळ्यार एक अव्यय दीनानशी रुद्र अहंकार तत्वाभिमानी देवत जलल दिकून हांगा मैत्रेय परमात्माल माया म्हळ्यार गुणपूर्ण तत्व म्हूण आमी लेखूं येता तशी परमात्माल माया सांगता जाल्यार ते कितली योग्यता आसा म्हाका तितली मात्र हांव सांगूं येता ताजे पशी चड म्हाका सांगचें जायना म्हूण विदुराले सांगताची तशें जावन परमात्माले ज्ञान कितले गोत आसा तितले आमी विंगडाक उपदेश कोरयेत म्हूण सांगून त्या अर्थारी मैत्रेय विदुराक हे परमात्माले विशयो तृतीय सांगून तृतीय स्कंदाचे सप्तम अध्याय हांगाका जाल्ले तशी ह्या अध्यायांतू विदुरान कसल सांगला म्हूण म्हळ्यार प्रलया कालांतू नारायणाक वासुदेव म्हूण म्हळेलें नांव आशिल्लें मागीर ताणें विंगड विंगड रितीरी ते तत्वाभिमानी देवतेलांत प्रवेश जावन सर्व सृश्टी करयले तेची खंयचे देहाचे खंयचे विभागांतून कसल सकडे सृश्टी जाल्ली म्हूण सांगून परमात्माल पुरे महिमा सांगून तो सांगतरस मैत्रेयो पुर्ती वर्णिसूच्याक आमी शूर करच्याक ना त्या म्हळ्यार आमकां ती योग्यता ना तशें जावन परमात्माल महिम वर्णन करूं शूर करची एक ओडीच्यो की त्या म्हळ्यार आमकां ताजे कसले गोत ना जाल्यार रमा ब्रह्मादीक समीत गोतना तेल विशयो आमी कसल की हांगा सांगताच म्हूण जाल्यार ते कसं की एक थोडे गोत आशिल्ले कल्पज्ञान आमी सांगू येत शिवाय कितली ज्ञान आमगेले मना येता तितली मन सांगू येत शिवाय ताजे पशी चड सांगू जायना म्हूण सांगून विदुराले सांगताची आजी सांगील तसल हे विशय परमात्माले गुरुंगेले चरणराविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर् वाबुति आत्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् मैत्रेय ऋषीक सांगू जायना जातील तसले एक क्लिष्ट विशय हांव हांगा सांगू बायसरला म्हगेले एक ते कसं की एक अल्पज्ञानान म्हाका कसल कळ्ळा तितली मात्र हांव सांगू येता तशें जावन परमात्मानच म्हगेले तोंडात कोण सांगो का म्हूण देवाले मागून घेवन सांगील तसल सर्व विशय परमात्माक समर्पण करता श्री कृष्णार्पणमस्तु.